स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंढरपूर रोडवर अपघात, 5 वर्षाचा बालक ठार। मिरज पंढरपूर रोडवर हॉटेल पंजाबी जवळ झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील 5 वर्ष वयाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या साईड पट्टीवरून रस्त्यावर येत असताना दुचाकी कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे। संबंधित कंटेनर चालकाने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली। दिनांक 21 मार्च रोजी 10:15 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज पंढरपूर रोडवर हॉटेल पंजाबी जवळ हा अपघात झाला। MH10 AK 2259 या क्रमांकाची दुचाकी व HR 66 C 1568 या क्रमांकाचा कंटेनर यांचा या ठिकाणी अपघात झाला। आरुष दादासो पाटील, वय वर्ष 5, राहणार कळंबी, तालुका मिरज असं मयत बालकाचं नाव आहे। मयत आरुष, त्याचे वडील दादासो पाटील, आई असे कुटुंबीय दुचाकीवरून जात असताना ही अपघाताची घटना घडल्याची माहिती मिळाली। याबाबत पोलिसात नोंद झाली आहे की सदरचा कंटेनर हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दिल्लीकडे जाण्यासाठी निघाला होता। या रोडवर हॉटेल पंजाबी जवळ कंटेनर आला असता दादासो अण्णासो पाटील, राहणार कळंबी हे त्यांच्या वरील क्रमांकाची दुचाकी घेऊन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रस्त्याच्या कडेच्या कच्च्या साईड पट्टीवरून मेन रोडवर आले। यावेळी दुचाकी कंटेनरच्या डाव्या बाजूच्या संरक्षण गार्डला धडकल्याने अपघात झाला। यावेळी दुचाकीवरील आरुष दादासो पाटील हा कंटेनर खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। 5 वर्ष वयाच्या बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने कळंबी व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।